सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने येवला तहसील कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छावा क्रांतीवीर सेना आक्रमक। छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती येवला ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य असा बैलगाडी मोर्चा। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करणभाऊ गायकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य असा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। या प्रसंगी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आली। तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही जोरदार टीका करण्यात आल्या। तसेच लवकरात लवकर शेतकऱ्यांचे कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी मागणी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। तसेच मोर्चात शेतकरी व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने येवला कृषी उत्पन्न बाजार समिती ते येवला तहसील या ठिकाणी बैलगाडी मोर्चा काढत आम्ही सरकारचा निषेध केलेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार हे स्वतःला या राज्याचे मालक समजतात। त्यांनी निवडणुकीत निवडून येताना सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, परंतु काल परवाच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही असं कुठेही मी बोललेलो नाही। अहो, तुम्ही बोलले म्हणजे तुम्ही काय मालक आहात का? अरे, या देशाचा जगविता शेतकरी आहे, माझा बळीराजा आहे। तुम्हाला स्वतःला 7,000 कोटीतून मुक्तता होते, 400 कोटीची पीक विमा तुम्ही बाजूला करतात, धनधानग्या शेतकऱ्याच्या अदानी अंबानीचे कर्ज माफ करतात। अरे मग माझा शेतकरी रोज आत्महत्या करतोय, त्याच्यासाठी तुमचं कर्तव्य नाहीये का? अजित पवारांनी स्वतःची मालकी म्हणून हे राज्य चालू नये। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अजूनही शेतकऱ्यांना आस्था आहे आणि त्यांनी तात्काळ या अजित पवारांकडे दुर्लक्ष करत या राज्यात सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो। अन्यथा राज्यभर अशाच पद्धतीने छावा क्रांतीवीर सेनेचे बैलगाडी मोर्चे या महाराष्ट्रात निघतील व याला सर्वस्वी जबाबदार फक्त आणि फक्त अजित पवार असतील। छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने येवला कृषी उत्पन्न बाजार समिती ते येवला तहसील या मोर्चाचं आम्ही निवेदन केलं। अल्पशा काळामध्ये निवेदन करून आम्ही 3 दिवसापूर्वी येवला शहराचे PI साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं, तरी त्यांनी आमची आज परवानगी नाकारली होती। तरी पण आमचे हे छावे जर एकदा निर्णय घेतला तर मागं हटत नाही। त्याच्यामुळं जरी परवानगी नाकारली पण होती तरी आम्ही आज बैलगाडी मोर्चा तर येवला तहसीलपर्यंत घेऊन आलोय। म्हणून सांगतो, उद्या अशी वेळ नको यायला, आम्ही मंत्रालयापर्यंत सुद्धा बैलगाडी मोर्चा आणू शकतो। हे मी देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवारांना सांगतोय, हे ध्यानात ठेवा। जर तुम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही केली तर मुंबई मंत्रालयात सुद्धा आम्ही येऊ। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।